गाइज इज हर्षदा, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा एपिसोड असणार आहे एकदम अमेझिंग, कारण आपण आज जाणार आहोत फूड व्लॉग बनवण्यासाठी. सो येस, विथ ऑल युअर फरमाईश आजचा व्हिडिओ आहे फूड व्लॉग रिलेटेड. सो झालं असं, रिसेंटली मी एक पोल घेतला होता, त्याच्यामध्ये मी विचारलं की कोणत्या टाईपचा कंटेंट तुम्हाला जास्त आवडेल पाहायला. सो मोस्ट ऑफ द पीपल सेड फूड व्लॉग. येस गाईज, सो इट शोज की वी इंडियन पीपल हाऊ मच वी लव टू ईट. जेवणावर आपलं नितांत प्रेम आहे आणि तेच पाहण्यासाठी आपण आज जाणार आहोत पुण्यातल्या खूप साऱ्या अमेझिंग प्लेसेसला. आणि तसंही लाईक ट्रस्ट मी गाईज, आय एम अ फूड पर्सन, आय एम अ फूडी कम्प्लिटली. मला खायला खूप आवडतं आणि त्यामुळे इफ आय रिकमेंड यू समथिंग ना, इट्स हॅज टू बी बेस्ट. म्हणजे ते छान असणारच. सो मी जे जे सांगेल तिथे तुम्ही गेलात आणि तुम्हाला ती गोष्ट नाही आवडली असं होणारच नाही. तुम्हाला 100% ती गोष्ट आवडणार आहे. सो आज आपण जात आहोत पुण्यातल्या अशा काही प्लेसेस जिथलं जेवण, जिथलं खाणं माझं पर्सनल फेवरेट आहे. सो ते तुमचं पण नक्कीच फेवरेट होऊन जाईल, त्यामुळे अख्खा व्हिडिओ बघा. ओके. सो गाईज, मी आले आहे गरवारे कॉलेजच्या इकडे आपली फर्स्ट फूड प्लेस एक्सप्लोर करण्यासाठी. सो दिस इज बिपिन स्नॅक्स सेंटर. सो ॲज अ पुणेकर वी आर ऑब्सेस्ड विथ गार्डन वडापाव, बट दिस प्लेस दे सर्व अमेझिंग वडापाव. आणि तुम्ही इथली जर टेस्ट ट्राय केली तर तुम्हाला खूप जास्त आवडेल. सो जाऊयात फर्स्ट प्लेसकडे. गरवारे कॉलेजच्या शेजारी असलेलं हे बिपिन स्नॅक्स सेंटर फेमस आहे त्यांच्या युनिक टेस्टसाठी. मी ऑर्डर केला होता वडापाव, जो त्यांची स्पेशालिटी आहे. बाय द वे गाईज, ही गर्दी बघून तुम्ही समजू शकतात की इथल्या लोकांना हा प्रचंड आवडतो. आता मी हे ऑर्डर केलेला वडापाव अँड इट वॉज लाईक डिलिशियस. ह्या झणझणीत वडापावनंतर क्रेविंग झाली काहीतरी युनिक खाण्याची. आता युनिक इन द सेन्स काहीतरी भन्नाट खाऊयात. मी तुम्हाला नेक्स्ट प्लेसकडे नेते. सो आपण आलो आहोत आपल्या सेकंड डेस्टिनेशनकडे. तुम्हाला जर मोमो खायला आवडत असतील तर दिस प्लेस इज फॉर यू. दिस इज ऑथेंटिक नेपाली मोमोज. आणि आपण आलो आहोत त्या प्लेसकडे. डेक्कन कॉर्नरच्या जस्ट साईडला ही प्लेस आहे. बाय द वे, जर तुम्ही FCचे असाल तर तुम्हाला ऑलरेडी ही प्लेस माहीत असेल. सो दिस इज द शॉप SK स्टार शेफ मोमो. सो हे स्टॉल जरी छोटं असेल तरी पण यांची व्हरायटी बापरे, तुम्ही बघू शकता. इथल्या डिशेसची नावं खूप युनिक आहेत, लाईक तेरियाकी, झोल, कॉकटेल, चोयला. आणि इतकंच नाही, दिस आर 4 टाईप्स ऑफ चटनीज. फर्स्टवाली पीनटवाली एक असते, देन मिंटवाली. आणि प्रत्येक चटणीची टेस्ट खूप वेगळी आहे आणि युनिक आहे. स्पेशली सोबतच आहे मेयोनीज. ही 4थवाली जी चटणी असते ती थोडीशी टँगी आणि स्पायसी असते, ज्याची टेस्ट खूपच अमेझिंग आहे. सो यार, 4 टाईप्स ऑफ डिप तुम्हाला भेटत आहेत, एवढी व्हरायटी कुठेच भेटत नाही. सो खूप वेळ वाट पाहिल्यानंतर फायनली आमची ऑर्डर आली. बाय द वे, इथे खूप जास्त गर्दी असते, त्यामुळे ऑर्डर यायला वेळ लागला. बट लुक ॲट दिस यार, म्हणजे पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं. सो इट्स वर्थ द वेट. सो दिस इज माय पर्सनल फेवरेट कॉकटेल मोमो. वेल, त्यांच्याकडे कुरकुरे चीज मोमो पण मिळतात आणि त्यांची टेस्ट पण खूप अमेझिंग असते. तुम्ही झोल मोमो पण ट्राय करू शकता. मी तुम्हाला रिकमेंड करेल की जरा लवकर जावा, कारण इथे खूप जास्त गर्दी असते. तुम्ही बघूच शकता. इतकं सगळं खाल्ल्यानंतर पोटामध्ये अजिबात जागा नव्हती, नाहीतर मी अजून काहीतरी खाण्याचा विचार करत होते. आता ही पाणीपुरीच बघा ना. इथली पाणीपुरी मला खूप आवडते, पण सध्या तर मी नाही खाऊ शकत कारण खूप जास्त पोट भरलं आहे. बट तुम्ही नक्की ट्राय करा. हे आहे प्रकाश कच्चीदाबेली सेंटर, फेमस फॉर देअर पाणीपुरी. डू विजिट गाईज. ओके, सो दिस इज डे 2 आणि आपण आलो आहोत कॅम्पमध्ये. फिरल्यानंतर आज आपण चाललो आहोत कॅम्पमध्ये. बाय द वे, कॅम्पमध्ये अशा खूप साऱ्या प्लेसेस आहेत ज्या त्यांच्या फूडसाठी फेमस आहेत. बट आपण आज जाणार आहोत माझ्या पर्सनल फेवरेट प्लेसेसकडे, जिथलं फूड मला खूप आवडतं. सो लेट्स गो. ओके, तो
डोनटचा बर्गर तर तुम्ही सगळ्यांनी खाल्लाच असेल, पण इथे एक अशी प्लेस आहे जिथले डोनट्स मला प्रचंड आवडतात. सो आपण तिथे जाऊया. दिस इज द शॉप, डोनट मॅजिक. मला विचाराल तर ह्या डोनटमध्ये खरंच मॅजिक आहे. इथला मेन्यू खूपच लिमिटेड आहे, बट प्रत्येकाची टेस्ट खूप छान आहे. आय स्पेशली लाईक देअर क्रीम फिल्ड डोनट. चॉकलेट क्रीम वाला, ये कैरेमल वाला है. कैरेमल आएगा, इसके अंदर कस्टर्ड आएगा. ओके. नीचे हेज़लनट आएगा. सगळी व्हरायटी पाहिल्यानंतर आम्ही डिसाईड केलं चॉकलेट क्रीम डोनट घेण्याचं, ज्याची कॉस्ट होती अराउंड 55 रुपीज. बाय द वे क्रीम फिल्ड डोनट जे होते ते 55ला होते आणि बाकी जे होते ते 44 रुपीजला. सो हिअर इज अवर डोनट गाईज, लुकिंग डिलिशियस इजंट इट. चला तर आपण याला ट्राय करूयात. चॉकलेट लिटरली फील्ड आहे. हे ट्राय नाही केलं तर काहीच ट्राय नाही केलं. हे खायलाच पाहिजे. सेकंड वन पूर्ण कॅरेमलचं फिलिंग आहे आतमध्ये. जास्त टेस्टी. दिस वन वॉज चोको कस्टर्ड क्रीम. इथले डोनट लगेच संपून जातात. मगाशी भरलेला हा प्लॅटर आत्ता रिकामा झालाय लिटरली. ओके, सो कॅम्पला आलो आहेत आणि बर्गर खाणार नाही असं तर होणार नाहीये, कारण पाप लागेल आपल्याला, शास्त्र असतं ते. सो आपण पहिल्यांदा जाऊयात बर्गर खायला. सो दिस इज पुणेकरांचं फेवरेट OG बर्गर किंग. ही जी गर्दी तुम्ही बघताय ती खूपच कॉमन आहे आणि वीकेंडला तर इथे पाय ठेवायला पण जागा नसते. अँड दिस इज द मेन्यू. बाय द वे इथं आलं की आपल्याला वाट पाहावी लागते जोपर्यंत आपला नंबर येत नाही, बसण्यासाठी जागाच मिळत नाही. मी ऑर्डर केला होता चिकन बर्गर, पण खूप जास्त वेळ लागला. आम्ही वाट बघून बघून खूप जास्त थकलो. लिटरली अर्धा तास आम्ही थांबलेलोच होतो आणि फायनली आमचा बर्गर आला. सो यप, दिस इज द बर्गर. ह्या बर्गरच्या आतमध्ये कम्प्लीट मेयोनीज फिल केलेलं असतं आणि ह्यामुळेच याची टेस्ट खूप युनिक लागते आणि वेगळी लागते आणि खूप अफोर्डेबल आहे यार. 80 रुपीजला मिळतो. सो खूप वेळ वाट पाहिल्यानंतर फायनली बर्गर. अफलातून. although it was a mini chicken burger, but मला तर इतकाच लागतो यार. जम्बोवाला नाही सर, जम्बो 120 और 170ला आहे आय गेस. मी मिनीवाला प्रेफर करते कारण माझ्या पोटाची कपॅसिटी तेवढीच आहे. फॉर मी दिस बर्गर इज लाईक 10 on 10. अफलातून. यम. व्हॉट्स युअर थॉट ऑन दिस बर्गर? तुम्हाला हा बर्गर कसा वाटतो? सम पीपल से इट्स ओव्हर हाईप प्लेस, बट इट्स वन ऑफ द बेस्ट प्लेस. बर्गर खाऊन तर मन तृप्त झालं सिरियसली. बाय द वे तुमच्या फेवरेट प्लेसेस पण तुम्ही सजेस्ट करू शकतात मला.
आता विचार केला घरी जावं आणि झोपून जावं, बट तेवढ्यात मला एक प्लेस दिसली आणि विचार केला ही प्लेस तर तुम्हाला इंट्रोड्यूस करून द्यायलाच हवी. ही प्लेस आहे इराणी चहा. बाय द वे आय नो पुण्यामध्ये खूप साऱ्या ठिकाणी बनमस्कानी चहा मिळतो, बट मला स्पेशली इथली जास्त टेस्ट आवडते. इथे आलं की बनमस्कानी चहा हा ठरलेला मेन्यू असतो आमचा. माझ्या भावाला आणि मला इथला बनमस्का प्रचंड आवडतो. यावेळेला मेन्यूमध्ये मला दिसलं बनमलाई. हे जरा वेगळं होतं, म्हटलं हे ट्राय करावं. बाय द वे ही प्लेस माझ्या बकेट लिस्टमध्ये नव्हती आज, बट दिसलं तर म्हटलं चला ट्राय करूयात. सो दिस इज अवर बनमलाई विथ चहा. लेट्स ट्राय इट. दिसायला तर लाईक ओके आहे. नॉट सो टेम्पटिंग आय वुड से, बट लेट्स गिव इट अ ट्राय. रात्रीचे वाजलेत 9 तरी पण मी चहा पितीये. चहाला वेळ नाही लागत, पण वेळेला चहा लागतो. हे मी ट्राय करते आज. मलाई पण मलाई आहे. काय करूया ते कसं लागतं. मी मोस्टली इथलं बनमस्का घेते. काही कम्पेअर नाही करणार, बट लेट्स सी कॉम्बो कसं लागतं. मी जेव्हा ट्राय करायला गेले होते मला वाटलं खूप छान आणि काहीतरी वेगळं असेल, बट इट वॉज लाईक ॲव्हरेज. आय वोंट से इट्स लाईक ग्रेट, बट ठीक आहे, ट्राय करू शकतात. एकदा ट्राय करणं इतपत ओके आहे. आय वुड प्रिफर बनमस्का ओवर दिस बनमलाई, टू बी ऑनेस्ट. आफ्टर इटिंग दिस अवर जेन्युइन रिॲक्शन वॉज लाईक बनमस्का छान लागतो. म्हणणार तर खूप छान आहे, ॲव्हरेज आहे, पण काहीतरी वेगळं.